श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. लवकरच चातुर्मासाची सुरुवात होणार आहे. चातुर्मासामध्येच आपण सगळेजण विविध व्रतवैकल्य करत असतो आणि चातुर्मासाची सुरुवात 6 जुलैला होणार आहे. देवशही आषाढी एकादशी चातुर्मासाची सुरुवात होते आणि देवउठणी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. थोडक्यात काय, आषाढी एकादशीला भगवान श्री हरी विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि देवउठणी एकादशीला ते निद्रावस्थेतून जागे होतात. हा 4 महिने आपल्यासाठी धार्मिक दृष्ट्या खूप जास्त महत्त्वाचे असतात. या 4 महिन्यात जर तुम्ही व्रतवैकल्य पूजा अर्चा केल्या तर याचा खूप चांगला परिणाम आपल्या सांसारिक आयुष्यात बघायला मिळतो. या चातुर्मासामध्ये बरेचसेच काही गोष्टी आहेत जे केल्या जात नाहीत. मग त्याच्यामध्ये धार्मिक विधी आहे, म्हणजेच कोणाचं लग्न कार्य आहे. आता आजकाल तर लोक असं कोणी पाळत नाहीत, तर चातुर्मासामध्ये लग्न करत नाहीत. चातुर्मास संपला की नंतर आपण जे काही लग्न कार्य आहे ते करत असतो आणि या चातुर्मासामध्ये काही शुभ कार्य सुद्धा करत नाहीत. पण प्रत्येकाचा हा वेगवेगळा भाग आहे, ज्याने त्यांनी ज्याचं त्याचं करावं. पण खरं तर चातुर्मासामध्ये कुठलेही शुभ कार्य केले जात नाही, पण या चातुर्मासामध्ये आपल्या शरीरावर पण खूप जास्त परिणाम होतो. म्हणून तर चातुर्मासामध्ये व्रतवैकल्य केले जाते. बरेच लोक तामसी पदार्थ सेवन करत नाहीत, म्हणजेच कांदा लसणाचं वर्ज्य करतात आणि अर्थात मांसाहार सुद्धा वर्ज्य होतो. कारण जेव्हा चातुर्मास सुरू होतो, खरं तर आषाढ महिना सुरू होतो, तेव्हाच थोडंसं वातावरणात बदल होतं. आपली पण पचनक्रिया ही मंदावलेली असते, म्हणूनच हलका फुलका आहार खातो. म्हणून तर खरं तर सायंटिफिकल बघायला गेलं तर श्रावण महिन्यात व्रतवैकल्य केले जाते की उपवास केल्यावर आपल्या पण शरीराला आराम मिळतो. पण आजकाल असं आहे की जास्त उपवास केला की आपण जास्त खातो, पण ते आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढं महत्त्वाचं नाही आहे. या चातुर्मासामध्ये जे काही देवधार्मिक काही आपण करत असतो, जे काही सेवा करत असतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अशी सेवा आणि खूप पवित्र आणि अतिशय साधी सोपी व्रत तुम्हाला सांगणार आहे, ज्याला आपण गोपद्म व्रत असे म्हणतो. आता हे गोपद्म व्रत कधी करायचं असतं तर चातुर्मासाला ज्या दिवशी सुरुवात होते, म्हणजेच आषाढी एकादशीला ह्या व्रताची सुरुवात केली जाते आणि देवउठणी एकादशीला या व्रताची सांगता होते. आता हे व्रत अतिशय साधं सोपं आहे. आता खरं तर आषाढ महिना हा भगवान विष्णूंची सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ज्यांना शक्य असेल तर त्यांनी चातुर्मासाच्या आधी जरी सुरुवात केली व्रताला तरी हरकत नाही. ज्यांचं शक्य नसेल तर त्यांनी चातुर्मासानंतर करू शकता. आता ताई, आम्ही हे व्हिडिओ खूप लेट बघितला, म्हणजे चातुर्मास सुरू झाला आणि 4-8 दिवस झाले, मग आम्ही उपवास किंवा हे जे व्रत आहे हे करू शकतो का? तर हो, तुम्ही जेव्हाही माझा व्हिडिओ बघत आहात तेव्हा तुम्ही हे व्रत करू शकता. दुसरं, हे व्रत कसं करायचं, तर आता हे व्रत म्हटलं की उपवासाला तर नाही. जेव्हा आपण गोपद्म व्रत करत असतो तर याला उपवास करायची गरज नाही. काय करायचं आहे, गोपद्म नावातच त्याचा अर्थ आहे. तर गायीची पावले आपल्याला माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोमाताची सेवा केल्याने कितीतरी अडचणी आपल्या दूर होतात आणि गायीची पावलं आपल्याला माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीच्या अंगी 33 कोटी देव असतात असं म्हटलं गेलं आणि गायीची आपल्याला 33 पावलं काढायची असतात. हो, आता ही पावलं तुम्ही फुलाने काढा, रांगोळीने काढा किंवा आजकाल सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर गोपद्माची रांगोळी मिळते, तर ह्या रांगोळीचा साचा तुम्हाला आणायचा आहे आणि तो तुमच्या मुख्य दरवाजाच्या जवळ किंवा तुमच्या देवघराजवळ तुम्हाला काढायचा आहे. काहीच नाही, छापा आहे, रांगोळी आहे. पांढरी रांगोळी जर काढली तर त्याच्यावर अर्थात हळदी कुंकू अर्पण करावं किंवा त्याच्यावर रंग भरावे. कधी पांढरी रांगोळी काढायची नाही. तुम्ही रांगोळी देवासमोरही काढू शकता, अगदी तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरही तुम्ही काढू शकता. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही हे काढायचं आहे. याला उपवास करायची गरज नाही. पण अर्थात हे व्रत करणं म्हणजे काय की देवासमोर गोपद्म काढणं, देवासमोर गोपद्माची रांगोळी काढणं, गायीची आपल्याला 33 पावलं काढायची आहेत. अतिशय सुंदर. ह्या सेवेने काय होतं तर लक्षात घ्या, ह्या सेवेने आपल्याला मुलाबाळाच्या आर्थिक प्रगती होते, मानसिक प्रगती होते, त्यांच्या शैक्षणिक विकास होतो. घरातही काही जर छोट्या मोठ्या कटकटी असतील तर त्या कमी होतात. विचार करा, रोज घराच्या समोर किंवा देवघराच्या समोर गोपद्म काढला गेला आहे, त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे, धूपदीप लावायचे आहे, प्रार्थना करायची आहे. आता ह्या गोपद्माबरोबर आपल्याकडे गायीची पण छापा आहे. बघा, गायीचा छापा आजकाल बाजारात सगळीकडे अवेलेबल आहे. तुम्हाला काही स्वतः परिश्रम घ्यायचे आणि रांगोळी काढायची गरज नाही आहे. फक्त तो छापा काढायचा आहे, हळद कुंकू लावायचा आहे, धूप दीप ओवाळायचे आहे. आता जर रोज शक्य असेल तर त्या रांगोळीला पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आता
ज्यांच्या घरात गायी आहे त्यांच्याकडून या रोज सेवा करतात, पण आपल्यासारख्याकडून होत नाही, म्हणून तर आपण देवघरात गायी वस्त्राची मूर्ती ठेवत असतो आणि त्याची पूजा करत असतो। त्याच पद्धतीने जर तुम्ही गोपद्म व्रत केलं तर नक्कीच सुंदर अनुभव तुम्हाला बघायला मिळेल। काहीच नाही, व्रत करायची गरज नाही, रोज सकाळी रांगोळी काढावी जेव्हा आपण देवपूजा करत असतो। आता सगळेजण ब्रह्ममुहूर्तावर उठून देवपूजा होत नाही, काही जण 8 वाजता 9 वाजता 10 वाजता ज्या पद्धती आपण देवासमोर रांगोळी काढत असतो। आता बघा, गोपद्माची एक छोटा पण छापा आहे आणि एक मोठा पण छापा आहे जो अवेलेबल आहे, तर तो तुम्हाला तिथे काढायचा आहे। आणि छापा आता जर तुम्ही देवघरात काढणार असाल तर काय करायचं आहे, मग देवघरात काढल्यावर तुम्हाला धूपदीप ओवाळायचे आहे, पांढरी रांगोळी कधीही काढायची नाही, हळद कुंकू अर्पण तिकडे अर्पण करायचं आहे आणि साखरेचा नैवेद्य तुम्हाला तिथे ठेवायचा आहे, तुळशीपत्र ठेवून, आणि ती साखर संध्याकाळी सगळ्यांनी प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता। आता ताई, आम्ही मांसाहार करतो। आता चातुर्मासामध्ये प्रत्येकाचं असतं थोडंफार वेगळं असतं, आपण काही त्यांना जज करू शकत नाही की तुमचं चुकीचं आहे किंवा तुम्ही बरोबर आहात। त्यांना काय करायचं आहे त्यांना ते करून द्या। आणि श्रावण महिन्यामध्ये मला माहिती आहे की 100% लोकांचं मांसाहार बंद असतो, गणपतीमध्ये बंद असतो, पितृपक्षात बरेचसेच लोक खातात, त्यांचा वैयक्तिक भाग आहे, पण मग तेव्हाही तुम्ही घरात रांगोळी काढू शकता। आता गावाला जायचं आहे किंवा आता आम्हाला मासिक धर्म आलाय, तर अर्थात मासिक धर्माच्या कालावधीमध्ये जर कोणी देवपूजा करणार असेल, जर कोणी रांगोळी काढणार असेल, तर त्यांना सांगा की बाबा रे, एवढी रांगोळी काढून दे। ज्यांना नसेल शक्य होत तर त्यांनी 4 दिवस स्किप करावं। ज्यांना सुतक आलेलं आहे, विटाळ आलेला आहे, तर त्यांनी मग आता प्रत्येकामध्ये सुतक पाळायचे काही नियम वेगवेगळे असतात, तर कोणी 1.25 महिना पाळतं, तर कोणी 10 दिवस, तर कोणी 12 दिवस पाळतं, तर प्रत्येकाचं वेगवेगळं आहे। मग ते तुमचं सुतक संपलं की तुम्ही रांगोळी काढायला सुरुवात करू शकता। तेव्हा या चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत करायचं आहे, गोपद्म रांगोळी काढायची आहे। खूप सुंदर हे व्रत आहे, काहीच नाही आहे तर आपल्याला गोमातेचे नामस्मरण करायचं आहे, जय गोमाता असं म्हणायचं आहे, किंवा रांगोळी काढत असताना सुद्धा एवढंच तुम्हाला करायचं आहे। तर आता ज्या दिवशी देवउठणी एकादशी असते तर त्या दिवशी या व्रताची सांगता करायची असते। आता व्रताची सांगता कशी करायची, तर काहीच नाही आहे, एखादी सवासनी स्त्रीला, अगदी एक स्त्रीला तुम्हाला बोलवायचं आहे, तिला तुम्ही यथाशक्ती त्या सवासनीची तुम्ही ओटी भरू शकता। तुमच्याकडे ओटीचं सामान द्यायचं आहे, त्याच्यावर एक फळ द्यायचं आहे आणि जे काही अलंकार असेल तर ते ठेवा आणि 33 रुपयाचे दान करायचं आहे। 33 रुपये आपण गोमातेची जेव्हा छाप विकत घेतो तर त्याच्यामध्ये गोमातेचे 33 पावले असतात। त्याच पद्धतीने एका स्त्रीला किंवा एखाद्या कुठल्याही स्त्री असं नाही की ती सवासनी किंवा विधवा, तिला बोलवून तिचा मानपान करावा, तिला दूध द्या, तिला जेवण द्या, किंवा जेव्हा देव उठणी एकादशी असते तर अर्थात तिला तुम्ही फराळाचं देऊ शकता आणि 33 रुपये तुम्हाला तिला दक्षिणा द्यायची आहे। अगदी साधं सोपं व्रत आहे, तर याच्यामध्ये कुठलेही नियम नाही आहेत, कुठले पण पटन नाही आहे, तर काहीच नाही आहे, पण हे व्रत केल्याने घरात नक्की सुख शांती समृद्धी लाभते। मला तर वाटतं की आतापर्यंत जी काही सेवा सांगितलेली आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात सोपी असेल तर ती गोपद्म व्रत आहे आणि त्याचा अनुभव तेवढाच महत्त्वाचा। सगळ्या स्त्रियांना नम्र विनंती आहे की 6 जुलैपासून 6 जुलैला कोणाला मासिक धर्म असेल तर तुम्ही 7, 8, 9 जेव्हाही तुमचा मासिक धर्म सुतक विटळ संपला आहे तर त्याच्यानंतर तुम्ही गोपद्म व्रताची सुरुवात करू शकता। तुम्ही सेवा करत आहात, गायीची पावलं या चातुर्मासामध्ये तुमच्या घरात रांगोळीच्या स्वरूपात काढले जातील, तर ही खूप मोठी सेवा तुमच्याकडून घडणार आहे। तर नक्कीच तुम्ही ही सेवा कराल ही मी तुमच्याकडून आशा व्यक्त करते। तर आजच्यासाठी इतकंच, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।